रुपाली चाकणकरांनी संधी ही बातमी आल्यावर माझ्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी विचारणा केली। त्यावर आम्हाला असं माहिती झालं की बातमी पक्षाने दिलेली नाहीये असं रुपाली पाटील म्हणाल्या। काल जी बातमी लागली तो आमच्यासाठी धक्का होता। लोकशाही पद्धतीने कोणाचं नाव घेतलं नाही। रुपाली चाकणकरांची संधी ही बातमी आल्यावर माझ्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी विचारणा केली। त्यावर आम्हाला सांगितलं ही बातमी पक्षाने दिलेली नाही असं रुपाली पाटील म्हणाल्या। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत येताच राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत। रुपाली पाटील यांनी या विषयावर रोखठोक मत मांडलं आहे। त्यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे। हा विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय आहे। राज्यपाल नियुक्त आमदाराचे काही नियम आहेत। यात डॉक्टर, इंजिनियर, वकील, सोशल वर्कर म्हणजे तज्ञ लोकांनी निवड हे आमदार निवडण्याचे नियम आहेत असं रुपाली पाटील म्हणाल्या। मग अशा बातम्या येतात कुठून? कोणीही आमदारकीसाठी इच्छुक असू शकतं। मी वैशालीताई, सुरेखाताई ठाकूर, दीपक भाऊ मानकर, बाबा पाटील इच्छुक आहेत। रुपाली चाकणकर माझे दुश्मन नाही आहेत। त्यांच्याकडे ऑलरेडी महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे। राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा त्या आहेत। मग या बातम्या येतात कुठून असा सवाल रुपाली पाटील यांनी विचारला। अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली पण मी अजितदादाची लाडकी बहीण आहे, त्यामुळे मी पण विधान परिषदेसाठी इच्छुक आहे। रुपाली चाकणकर यांचं नाव निश्चित झाल्यास त्याला आमचा विरोध असणार। याबाबत मी अजितदादांशी प्रत्यक्ष भेटून बोलणार आहे असं रुपाली पाटील म्हणाल्या। एक व्यक्ती आणि एक पद असा निकष असला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।